नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक 3, 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन डायऑक्साईडचे किती रेणू असतात. सर्वप्रथम अगोदर कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास म्हणजेच रेणू वस्तुमान काढणार आहोत. यामध्ये 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन आहेत. कार्बनचं जे मॉलिक्युलर मास आहे ते आहे 12 आणि ऑक्सिजनचं आहे 16 गुणिले 2, म्हणजेच इथे 12 अधिक 32 बरोबर 44 ग्रॅम. याचा अर्थ CO2चं जे रेणू वस्तुमान आहे किंवा मॉलिक्युलर मास आहे ते किती आहे? 44 ग्रॅम. आता 1 मोल म्हणजे किती आलं इथं? 44 ग्रॅम. मग आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास इन ग्रॅम डिवाइड बाय मॉलिक्युलर मास. मास इन ग्रॅम किती आहे? 8.8 आणि मॉलिक्युलर मास आपण आत्ता काढलं ते आहे 44. आता इथला दशांश काढण्यासाठी याला 10 ने गुणा आणि खाली सुद्धा 10 ने गुणा. मग ही संख्या होईल दशांश निघून 88 आणि खाली होतील 410. आता याला 44 ने भाग जातो. 44 दोन्ही 88 10 म्हणजे इथे येतील 2 अधिक 10 म्हणजेच 1 अधिक 5 किंवा 1/5. 1 ला जर 5 ने भाग दिला तर येतो 0.2. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आलं? 0.2 मोल. आता काय करायला लागेल आपल्याला? 1 मोल म्हणजे एवढी संख्या, तर याला आपल्याला 0.2 ने गुणावे लागेल 44 ग्रॅमसाठी. 0.2 गुणिले 6.022. आता याचा गुणाकार दशांश काढून केला तरी चालते, फक्त दशांश काढल्यानंतर येणाऱ्या उत्तरामध्ये हे 3 आणि 1 4 दशांश डावीकडे सरकून उत्तर लिहायचं. याचा आन्सर येणार 1.20 गुणिले 10⁻23 रेणू किंवा मॉलिक्यूल म्हणजे 8.8 ग्रॅम CO2 मध्ये 1.2044 एवढे रेणू असतात. धन्यवाद.